आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील बैठक ही तोडग्याविनाच पार पडली आहे। तब्बल 2.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती। मात्र शस्त्रसंधी संदर्भात काहीही बोलणं झालेलं नाही किंवा तशी माहिती बाहेर आलेली नाही। बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर पुन्हा लवकरच भेटू मॉस्कोमध्ये असं पुतीन यांनी म्हटलेलं आहे। बैठकीत तोडगा निघालेला नाहीये, मात्र चर्चेमध्ये प्रगती आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धाचं कारण संपवणं गरजेचं आहे असं पुतीन यांनी म्हटलंय। मी झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधेन असं ट्रम्प म्हणाले। तर अलास्कामध्ये अँकोरेज इथे झालेल्या या बैठकीवरती भारतासह जगभरातील सर्व देशांचं लक्ष होतंच। अधिक माहिती या संदर्भातली आणि तपशील जो आहे हा घेणार आहोत। राजकीय विश्लेषक आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक खरे सर आपल्या सोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात झालेली जी चर्चा आहे 2.5 तास चर्चा झाली, मात्र त्यात ज्या पद्धतीनं युद्धबंदी होणं हे अपेक्षित होतं त्यावरती कोणतीही चर्चा झाली नाहीये। मात्र दोघांनी बाहेर आल्यानंतर साधारणपणे आम्ही सकारात्मक दृष्टीने बोलत आहोत असं म्हटलेलं आहे आणि झालेले डायलॉग्स हे योग्य पद्धतीनं झाले तितकंच सांगितलंय। काय या चर्चेचा सारांश? नमस्कार। खरं म्हणजे संपूर्ण जग या चर्चेकडे पाहत होतं। पोस्ट कोल्ड वॉर नंतर जसं याल्टा स्टाईल कॉन्फरन्स झाली, म्हणजे ग्रेट पॉवर जे आहेत त्या कालखंडातील रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टॅलिन यांनी एकत्र येऊन जो जिंकलेला भूभाग जो आहे तो कसा ग्रेट पॉवर मध्ये शेअरिंग करता येईल यासाठीची ती कॉन्फरन्स होती। आणि त्यासाठी साधारणतः ही तिघही जी आंतरराष्ट्रीय नेते होते ते एकत्र येऊन चर्चा करून त्या ठिकाणी तोडगा काढत होते। तशाच पद्धतीची की ज्या ठिकाणी तो ज्यांचा संघर्ष आहे त्याला वगळून ही दोन्ही महासत्ता अमेरिका आणि रशिया यांनी ही कॉन्फरन्स घडून आणली आणि जवळपास 3 तास चर्चा होऊनही त्या ठिकाणी कुठल्याही कन्क्लुजनने त्याच्यावर तोडगा न निघता त्या ठिकाणी ती चर्चा संपवण्यात आली। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या 2 देशांमध्ये जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून युद्ध सुरू आहे त्याचा तोडगा एका बैठकीत निघणं शक्य नाही। आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या चर्चेमागची मुख्य जी भूमिका आहे दोन्ही देशांची, विशेषतः रशिया आणि अमेरिकेची, याचे स्ट्रॅटेजिकली आणि सिक्युरिटी इम्पॅक्ट जे आहेत ते कसे आहेत ते समजून घेतले पाहिजे। पहिल्यांदा रशियाचं एक फर्म असा स्ट्रॅटेजिक अजेंडा होता, तो म्हणजे क्रिमिया, लुहान्स्का, जापोरिझिया, खेर्सन हे जे बळकावलेले भूभाग आहेत याला एकतर इंटरनॅशनल रिकग्निशन अमेरिकेसह इतर राष्ट्रांनी द्यावं, त्याचबरोबर यापुढे नाटोचा विस्तार होणार नाही याची गॅरंटी द्यावी आणि त्या नाटोमध्ये युक्रेनचा समावेश होणार नाही या संदर्भात त्याचं गॅरंटी द्यावी। तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा रशियाने अमेरिकेपुढे ठेवला होता तो म्हणजे जे सँक्शन वेस्टर्न वर्ल्डद्वारे रशियावर लावलेले ते ताबडतोब मागे घ्यावेत आणि ते मागे घेऊन रशियाची जी स्थिती आहे ती त्याला मान्यता द्यावी, म्हणजे जो भूभाग कॅप्चर केलेला आहे अशी रशियाची एक संपूर्ण स्ट्रॅटेजी होती। आणि दुसरीकडे युक्रेनची झेलेन्स्की आणि युक्रेनच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की जे वॉर क्राईम्स आहेत त्या वॉर क्राईम्सचा जस्टिस त्या ठिकाणी दिला पाहिजे। त्यानंतर इकॉनॉमिक आणि रिसोर्सेस जे आहेत, विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि एनर्जी फ्लोज आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली। आणि याच्यात हे जे जसं म्हटलं ना याल्टा कॉन्फरन्सचे पोस्ट कोल्ड वॉर नंतर ज्या पद्धतीने बलाढ्य राष्ट्रांनी आपल्या समोर त्यांनी आपली भूमिका मांडली तशाच पद्धतीची आजही आपल्याला ही जरी चर्चा 2 राष्ट्रांच्या दरम्यान झाली असेल तरीही सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये या दोन्ही राष्ट्रांच्या याच्यामध्ये प्रत्येक जे स्ट्रॅटेजिक प्लेयर आहेत, विशेषतः US असेल, रशिया असेल, युरोपियन युनियन असेल, चायना असेल, इंडिया असेल, यांचे एक स्वतःचे वेगवेगळी भूमिका असल्या कारणाने याच्यावर लगेच तोडगा निघणार नाही आणि म्हणून याचे डायनामिक्स स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट असल्यामुळे या संपूर्ण कॉन्फरन्स, अलास्का कॉन्फरन्स हे याल्टा कॉन्फरन्सचे डुप्लिकेट आहे की काय अशा पद्धतीची चर्चा पुढे पाहावयास मिळाली। पण सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या पुढे आल्यात। एक तर
पुढे ही चर्चा कन्स्ट्रक्टिव्ह, प्रॉडक्टिव्ह आणि म्युच्युअल रिस्पेक्टफुल आहे अशा पद्धतीची भूमिका दोन्ही राष्ट्रांच्या अध्यक्षांनी घेतली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा दोन राष्ट्र एकत्र भेटतात आणि त्याचा आउटपुट जर काही असेल डिप्लोमॅटिक मिशनद्वारे, तर त्यावेळेस आपण असं चर्चा करतो की याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह नेमकं काय आहे, प्रोडक्टिव्ह काय आहे आणि म्युच्युअल रिस्पेक्टफुल आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवातीला दोघांमध्ये चर्चा हॉटलाईन किंवा याच्याद्वारे होत होते, एकमेकांना धमकी, सँक्शन्स वगैरे वगैरे, परंतु ही एक तोडगा याच्यावर निघावा यासाठी जी भूमिका दोघी राष्ट्रांनी घेतली ही फार महत्वाची आहे. एका मीटिंगमध्ये, एका कॉन्फरन्समध्ये याच्यावर आपल्याला तोडगा निघणार नाही, परंतु या 3 शब्दांचे जे अर्थ आहे ते फार बोलून जातात. दुसरे जे सर्वात महत्वाचं म्हणजे ही कुठलीच अंतिम तोडगा जरी निघाला नाही तरी रशियाने ट्रम्प यांना मॉस्कोमध्ये पुढील चर्चेसाठी बोलावलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. आणि तेही त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की आपण इथेच न थांबता याच्यावर जास्त कशा पद्धतीने चांगली चर्चा करता येईल हा एक भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि याचं जे संपूर्ण या चर्चेचा इम्पॅक्ट युक्रेनवर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं सर्वात महत्वाचं की याच्यात नो सीज फायर जी डील होती ती आपल्याला पाहावयास मिळाली नाही. म्हणजे सर्व जग असं वाटत होतं की एका मीटिंगमध्ये आता ट्रम्प जसं ज्या पद्धतीने घोषणा करतात तशा पद्धतीने लगेच सुटकेसर हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीचे तो प्रश्न सुटला नाही, म्हणून याचा इम्पॅक्ट जो आहे तो यांच्या युक्रेनवर आहे. त्याच्यानंतर या चर्चेमध्ये युक्रेनला एक्सक्लूज केलेला आहे आणि पॉलिटिकल प्रेशर ज्या पद्धतीने रशियावर विशेषतः युरोपियन युनियन आणि जर्मनी, फ्रेंच आणि युके यांनी ज्या पद्धतीने प्रेशर डेव्हलप केलं होतं ऑन बिहाफ ऑफ युरोपियन युनियन, ते प्रेशर सुद्धा रशियाने परतावून अतिशय सिस्टमॅटिक लावलेलं आहे. पण विजयजी, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे भारताच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न समोर येतो की या चर्चेचा, या भेटीचा परिणाम भारतावरती कशा पद्धतीने होईल? भारताच्या टेरिफ संदर्भात काही वेगळा निर्णय समोर येऊ शकेल का? या चर्चेनुसार लगेच याचा परिणाम भारतावर दिसणार नाही, कारण भारताने आपण काउंटर मेकॅनिझम आपण केलेले आहे. भारताने आपली भूमिका स्पष्ट सांगितलेली की आपले जे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे त्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करून आपण आपले सामरिक आणि परराष्ट्र धोरण आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. परंतु पुढील कालखंडामध्ये हा प्रश्न जर निकालीस निघाला तर भारताची आर्थिक प्रगती जी आहे त्याच्यामध्ये कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही. परंतु हे असंच जर सुरू राहिलं तर निश्चितच त्याचे काही इकॉनॉमिक सेक्टरमध्ये आणि विशेषतः भारत आणि अमेरिका याच्यातला जो संरक्षण करार आणि त्याच्यामधले जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरचे देवाणघेवाण किंवा क्रिटिकल टेक्नॉलॉजीची जी देवाणघेवाण करतो त्याच्यावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की या दोन्ही देशांच्या मध्ये जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचं फलस्वरूप निश्चितच पुढील कालखंडामध्ये हे पॉझिटिव्ह दिसेल. त्याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही याल्टा कॉन्फरन्स जी आहे किंवा याल्टा स्टाईल कॉन्फरन्स, म्हणजे आपल्याला माहित असेल की दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व विजयी देशांचे राष्ट्र एकत्र येऊन कुठला भूभाग त्यांनी कसा घ्यायचा याच्याविषयी जिओ पॉलिटिकल शेअरिंग आहे ना, म्हणजे त्या ठिकाणी रिसोर्सेसचं शेअरिंग कसं करायचं याची चर्चा रुझवेल्ट, चर्चिल, स्टॅलिन एकत्र करून मग त्यांनी आपली जागतिक ज्याला म्हणतो हेजेमनी जी आहे ती मेंटेन केली. इथे मात्र आपल्याला असं दिसतंय की आज तशी स्थिती नाहीये. कॉन्फरन्सचा ऑब्जेक्टिव्ह जरी याल्टा कॉन्फरन्सच्या याच्यात असेल तरी आता मात्र वेगवेगळे स्टेक होल्डर आलेले, आशियातून भारत आणि चीन आहे. त्याचबरोबर ब्रेक्झिट जरी झालं असेल तरी युकेची स्वतःची भूमिका आहे. युरोपियन युनियनमध्ये जर्मनी आहे आणि फ्रान्स आहे, हे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत आणि म्हणून यांचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट सांभाळून या प्रश्नाकडे हे बघावं लागेल. आता सर्वात महत्वाचा मला जो प्रश्न दिसतो या ठिकाणी की विशेषतः रशिया ज्या टेक्निकने, ज्या पद्धतीने प्रेशर टाकून जो क्रिमिया, लुहान्स्क, खेर्सन जो भाग आहे त्याला लेजिटिमेट ऍक्सेप्टन्स जोपर्यंत जागतिक पटलावर मिळत नाही तोपर्यंत रशिया या युद्धाकडे सीज फायर करणार नाही. म्हणजे हे त्यांचं स्ट्रॅटेजिकली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ते स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह परिपूर्ण करण्यासाठी रशियाची जी म्हणजे पूर्वी सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर ज्या पद्धतीचं रशिया आपल्याला वीक पाहावायचं तसा रशिया आज नाही आणि हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे या स्थितीला आता सध्या हे पुतीन जे आहेत हे मान्य करणार नाहीत आणि म्हणून एक प्रकारे ते सावध पवित्रा घेताना सुद्धा पाहायला मिळतात आणि चर्चा सगळी व्यवस्थित झाल्याचं दोघांकडनंही सांगण्यात येते. विजय सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलात त्यासाठी. थँक्यू.